हे बघ ते प्रतीक हिरेमठ. हे बघा आपलं स्वामी आज त्याच्या रूमवर आला अभ्यास करायला. पळत ते सिक्युरिटीकडनं लपून. स्वामी बघ आता काय करायला लागलं बाबा. पूजा गिजा करता आता. संपलं हो मलंग ह्याचीच. आवला कुठं पण लावत असतात का. रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष असतंय का बे. अंतर मंतर जंतर मलंग हो माझी. मी मलंगचा नवरा माझीच रे. योगीन चित्तस योगेश्वरी. ए डिव्हिजन. हा गॅजेट मध्ये ठेवला. इका थाबे ताबीज. ये देखो चूतिया पवन जाने वाला था डिजिटल लाइब्रेरी में गर्ल्स सेक्शन नाहीच बेते. याला चॅलेंज बारकान मोठं म्हणतंय. गांडीत दम नाही का नाही. शेट हाती अरे हे बघा हे मादरचे ओके. एवढं भारी दिसतंय. एक पोरगी नाही बॉडी गिडी बनवलाय असं करतंय आणि हात मिळवला जातात चुत्या. कसं की काय की असलं मग आपलं असतो ना 15-20 तर सहज असले असते. एक फोड नाही का नाही एकदम क्रिस्टल क्लियर फेस है. हंसी आने के लिए तो बनाते ना मित्रांनो. तर बघा आता परवा दिवशी आपलं केमिस्ट्रीचा पेपर आहे. मग त्यासाठी हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स तयार केला. आजचं गंमत सांगतो तुम्हाला. मॅथ्सला हे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन काढून गेलतो. 6 मार्काचे क्वेश्चन्स होते सगळे. 1 2 3 4 क्वेश्चन्स आहे तर चालते म्हणल्यावर बघा किती मार्काचं. 6 12 18 6 24 24 मार्काचे क्वेश्चन्स आहे तर चालते. सगळ्यांची चिठ्ठ्या नेले लाव मस्तपैकी कॉपी केला. हुशारनं लिहिलो पण सगळं झालं. फक्त MCQ चुकलं वे. MCQ मध्ये चुकलं. MCQ चुकतगिरी. आज त्याचं तरी ग्रेट आहे. आता उद्यापासून एक सिनियर म्हणून पवन म्हणून एक मित्र आहे. त्याला आपलं सीट नंबर सांगायचं. त्यांनी बाहेर ना MCQ पुरवत आहे. MCQचं तर संपलं. तर आता हे क्वेश्चन्स काढलो मी. दिसतं का नाही बघा तुम्हाला. हां हे पण क्वेश्चन्स कसं जे मागच्या सेमला ज्यांचं केमिस्ट्री होतं त्यांचं क्वेश्चन त्यांना रेफर करून आणि जे सगळ्यांना क्वेश्चन बँक देतात. आता आम्ही सॉफ्ट ब्रांच म्हणल्यावर CSEना क्वेश्चन देतात. CSEमध्ये 3 ब्रांच आहेत. A डिव्हिजन, C डिव्हिजन, I डिव्हिजन. हे तिघांचं क्वेश्चन बँक घ्यायचं आणि आमचं डिव्हिजन म्हणल्यावर E डिव्हिजन. मग ते सगळ्यांचं कसं ॲनालाइज करायचं. जे सेम आहे आणि जे ह्याच्यात बसत आहे ते येत असतं. हां मग असं करायचं असतं. हुशारनं अभ्यास करायचा असतं. चुत्यावनी सगळं करत बसायचं नसतं. काल पण म्हणलेलं तुम्हाला 20-20 दिवस आई घालत अभ्यास करते तर बहीण चोदा. इथं बघा आम्ही काल आलो. चिठ्ठ्या पण होता. उद्या संपलं पूर्ण पेपर आपलं.
MCQचं पण अरेंज करतो ते पवनकडनं, सिनियर मित्राकडनं. आज हे झालं. तर आज थोडक्यात सांगतो आज काय झालं. सकाळी येत होतो, स्टारचे कपडे होते, येता येताच पाऊस चालू झाला. मग भिजलो, परत गेलो, कपडे बदलून आलो, भिजलो. मग भिजल्यानंतर येत होतो, डिक्की बघितली. डिक्की असं तोंड सगळं ठेवून नव्हती म्हणल्यावर असं शॉकच झालं ते त्याने. भिजल्यानंतर असं बॉडी ते दिसत होतं, पाऊस पडल्यानंतर बॉडी दिसत असतं ना, मग तसं झालं. नंतर ना जाऊन कपडे ते बदललो, परत एकदा नवीन कपडे शर्ट घालून आलो स्टारचं. मग ते आज कळालं की स्टारचे कपडे पाण्यात असं भिजल्यावर पूर्ण स्टार सोडून टाकतं त्यांनी, इस्त्री खराब होते पूर्ण. मग त्यानंतर पेपर होतं, पेपर दिला, मस्तपैकी गेलं. फक्त MCQ चुकलं, म्हणलं MCQ नीट गेलं नाही. आता ते सांगितलं तुम्हाला उद्या पवनसोबत त्याला सांगतो MCQ सप्लाय करायला. बाहेरनं त्यांनी MCQ सप्लाय करताय. मग आज पेपर नंतर ना मैत्रिणीनं तर नाही बोललो, जाऊ द्या काय नसतंय, बोलत नाही. ते समोरनं विचारायला आले, समोरनं बोलले तरच बोलू. आता आपण नको बोलायला, डेस्परेट वाटायला लागला. आधी वाटत होता, आता नाही. गेले बोकात गेले. जाऊ द्या. मग असं तसं मित्रांसोबत हे केलो आणि ॲनालाइज केलं, जे क्वेश्चन्स केलं तेच आले. मग मैत्रिणीला सांगितलेलं की तीच मला जरा चांगली वाटते बे. बाकी सगळे काय बिनकामीचे म्हणल्यावर माझ्याकडनंच काम करून घेणार आहे तिथं, ती मला पण सपोर्ट करते. मला 2 वे कम्युनिकेशन होतं आहे. म्हणून मी आज तिला भेटायला पण बोलवलेलं, पण एवढं लवकर नको, जाऊ दे म्हणून नको म्हणून जाऊ दे. काय नंतर ना पेपर झाल्यावर भेटू म्हणलो, तेच तिला बोलायचं आहे. बघू, तिच्यासोबतच जरा मैत्री वाढवू. मग असं तसं झालं. संध्याकाळी परत व्हॉलीबॉल खेळलो, व्हॉलीबॉल मॅच जिंकलो. त्याचं क्लिप शॉर्ट्समध्ये क्लिप टाकतो त्याचं. आता या लॉंग व्हिडिओमध्ये एडिट करत बसायला आपल्याला टाईम नाही, मला टाईम नाही. मग अजून जिम केलो आज आपण बायसेप आणि बॅक हे 2 मसल ट्रेन केलो. तर बस असंच दिवस गेलं मस्तपैकी. आता बघा 11 वाजले, सगळे बंद आहे, लायब्ररीत कोण नाही. एवढंच आम्ही 3 जण, पूर्ण लायब्ररी सुनसान झालाय. मला जाऊ मग आता, सुटलाय. ते बघा बॉडी अबे इथं चांगलं ठेवायला एक पोझिशन नाही रे. मला बॉडी दाखवत असतो पण एक पोझिशन नाही ठेवायला. दिसायचं न दिसायचं. आता तर मी बल्किंगवर आहे म्हणून काय एवढे मसल्सचे कट दिसत नाही. तर आता साईज दिसत आहे बघा, साईज आता बल्किंगवर आहे म्हणून मी साईज वाढवायला लागलो. एवढे काय कट करी नाही. कट म्हणल्यावर मसल्स एवढे जास्त दिसत नाहीत. कळत असेल तुम्हाला बल्किंग म्हणल्यावर काय असतं. बल्किंग म्हणल्यावर थोडं जास्त खायचं आणि पहिला मसलचं लेंथ साईज वाढवायचं. आता मसल वाढवण्यात माझा पहिला फोकस नाही. पहिला जरा मसलचं साईज वाढवू, अजून हे हाताला जरा अजून मोठं करू. परत मग कटवर जाऊ, कट मारू. मग कट मारल्यानंतर सेकंड इयरमध्ये कट मारू मस्तपैकी. आता साईज वाढून घ्यायचं. हे बघा सचिन हळके, हे प्रशांत दिले मग बघा हे चुटे रे, असं करायला दोस्त काय पण नाही. पहिलं सगळं इम्पॉर्टंट घेत आहे. आता ते 3-4 आता बघा आमचं किती 6-7 डिव्हिजन आहेत. 6 डिव्हिजनचं क्वेश्चन बँक बघताय आणि त्याच्यामध्ये कुठलं सेम असतात बघा. अन्न क्वेश्चन बँक काढताय, तेच पेपर उद्या येतात बघा. मला म्हणते आज कसं आलतं, आज आलतं एरियाचं 1+ कॉस्ट येतात. भाई का आवरा नाही बघा. आमचं काका स्वामी हा व्हिडिओ काढायला तुमचं काका. तर असं याप्रमाणे आपला दिवस संपत चाललाय. चला आता घराकडे जाऊ.
ते जरा वॉचमॅन सर्किट आहे आजचं. बॉडी बॉडी चला कॉलेज बाहेर नाही बे, हॉस्टेल बाहेर. काय बोलायचं आता तुम्हाला, काय नाही जास्त काय बोलायचं नसतं बे, करून दाखवायचं असतं. असंच 1 वर्षानंतर बघा नीट दिसतं बे. दाखवतो हेच व्हिडिओ रेफर करता म्हणल्यावर हे यादी असते तर की मी काय केलो काय नाही. कधी तर स्वतःलाच बघत बसायचं, नंतर ना काय बोरगीर झालं. चला आपलं गाडी आज तिथं आज चेतक आणला आपण. चेतकवर जरा हॉस्टेलकडे जाऊ. हॉस्टेलकडे जाऊन जरा मैऱ्यासोबत बोलू, नंतर ना जाऊ घरी. इट्स नाईट लुक माय बेबी बेबी. इथं पण नाही दिसत. साला इथं थोडं दिसत आहे.